सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी। कोस्टल रोड आजपासून वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते कालच कोस्टल रोडचं लोकार्पण झालं। याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते। वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांसाठी 3 आंतरमार्गिका खुल्या करण्यात आल्यात। मरीन लाईन्स ते बांद्रे सी लिंक प्रवास हा आता 10 मिनिटात पूर्ण होणार आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋत्विक गणकवाड यांच्याकडून। ऋत्विक, काय सांगाल, काय अधिकची माहिती? आजपासून हा कोस्टल रोड जो आहे तो सुरू होतोय। नक्कीच मोहिनी, धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हा कोस्टल रोड अर्थात आतापासून सुरू होतोय ना। आपण सर्वसामान्यांसाठी हा 7 वाजेपासून, आज 27 तारीख आणि 7 वाजेपासून हा मार्ग सुरू होतोय आणि आपण या रस्त्याची सफर करणार आहोत। आणि नेमका नरिमन पॉइंट येथे सध्या आपण आहोत आणि नेमका नरिमन पॉइंट वरून वांद्रेपर्यंत जायला किती वेळ लागतात हा आपण या सफरीच्या माध्यमातून प्रवास करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत। जे कोस्टल रोडचे काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं, त्यानंतर त्यांनी सांगितलं जवळपास 15 ते 18 मिनिटांमध्ये आपण नरिमन पॉइंट ते कोस्टल रोड पर्यंत जाऊ शकतो। आता तेच आपण चाचपणी या सफरीच्या माध्यमातून करणार आहोत आणि आपण हा प्रवास सुरू केलेला आहे। सुरुवातीला नरिमन पॉइंटचा या बोगद्यातून आपण सफर सुरुवात केलेला आहे। या ठिकाणी 60च्या स्पीडने गाडी चालतीये आणि वांद्रेपर्यंत आपण हा सफर असाच सुरू ठेवणार आहोत। काल देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून जो नवीन उत्तर मार्गिका आहे त्याचा उद्घाटन करण्यात आलं। त्यामुळे आता इंधनाची बचत होते, कोस्टलच्या माध्यमातून इंधनाची बचत होते, लोकांच्या वेळेची बचत होते। मोठा फायदा मुंबईकरांना या कोस्टलच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतोय। मात्र जी उत्तर जी तुमच्याकडनं घेत राहणार आहोत, या प्रवासानंतर सुद्धा आपण याच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।